स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी रोहिणी परत एकदा एक खूप खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा, येत्या 19 मार्चपासून सुरू होणार आहे चैत्र महिना. चैत्र महिना आला की गुढीपाडव्याची लगबग सुरू होते. लगेच होते लगबग आपली स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची आणि त्याचमुळे आपल्या सगळ्या तयारी आपल्याला कराव्या लागतात. बघा, बऱ्याच ताईंकडे चैत्र पाडव्यामध्ये किंवा चैत्र पाडवा झाला की नवरात्रसुद्धा असतात, म्हणजे चैत्र नवरात्राचे उपवाससुद्धा असतात. काही ठिकाणी चैत्र गौरीसुद्धा मांडली जाते. आता असे विशेष अशा जे आपले जे सण वार आहेत ना, ते सुरू झालेले आहेत. एकदा का संक्रांत झाली किंवा होळी वगैरे झाली की आपले चैत्र पाडव्यापासून सगळे सण सुरू होतात. आता बघा, चैत्र गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडव्यामुळे सगळ्या ताईंची धनलक्ष्मी कुंचम सेवेची ऑर्डर जी आहे ती अगदी जोराशोरात सगळ्यांची ऑर्डर्स पॅकिंग होत आहे. आणि त्याचमुळे सगळ्या ताईंनी हे ठरवलेलं आहे की या येत्या नवीन वर्षाला आपण जसं नवीन गोष्टी करतो तसंच चैत्र पाडव्याला नवीन गोष्टीची सुरुवात म्हणजेच धनलक्ष्मी कुंचम सेवेची सुरुवात करायची, अशा खूप ताईंनी ठरवलेले आहे. बघा कसं होतं, बऱ्याच ताई आपल्याकडनं जेव्हा धनलक्ष्मी कुंचम घेऊन जातात तेव्हा त्यांचे अनुभव बघून, त्यांची मांडणी बघून, त्यांच्या गोष्टी बघून त्यांना सुद्धा असं वाटतं की मी सुद्धा ही सेवा करावी. आणि त्याचबरोबर त्या सेवेमुळे त्यांना जे अनुभव आलेले असतात, त्यांना ज्या वेगळ्या पद्धतीने त्यांची जी सेवा असते, मांडणी असते, हे सगळं बघून त्यांना खूप आनंद होतो आणि असं वाटतं की मी सुद्धा ही सेवा करावी, कारण माझ्या आयुष्यात सुद्धा महालक्ष्मीची सेवा ही घडावी. आणि त्याचमुळे संपूर्णपणे पारंपरिक कुंचम आपल्याकडे मिळतं आणि तेच पारंपरिक कुंचम तुम्हाला पूर्णपणे अगदी पद्धतीने अभिमंत्रित करून दिलं जातं. त्याचबरोबर पूजा करून तुम्हाला ह्याच्या श्रीयंत्राची पूजा करून, याच्यामध्ये बघा, याच्या मूळ गाभ्यामध्ये श्रीयंत्र आहे. आता यामध्ये श्रीयंत्र असल्यामुळे तुम्हाला सांगते की तुमचं कुंकुमार्चन सुद्धा ह्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर देवीचं पूजन सुद्धा होणार आहे. कुंकुमार्चन झाल्यावर तुम्ही महालक्ष्मीची साधना जी आहे ही पारंपरिक धनलक्ष्मी कुंचमवर करू शकता. बघा, ही कुंचम सेवा जी आहे ना, ही साऊथ मधून आलेली आहे आणि त्याचमुळे साऊथ मधून ही सेवा आल्याप्रमाणे ज्या ठिकाणांचं जे काही महत्त्व आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच पद्धतीने ती सेवा केली पाहिजे. त्याचमुळे पूर्णपणे जे आपलं धनलक्ष्मी कुंचम आहे हे पूर्णपणे पारंपरिक आहे, ज्यामध्ये लक्ष्मी आहे, गजांत लक्ष्मी आहे, विष्णू चिन्ह आहे आणि यामध्ये ना 3 हे असे भाग असतात. या 3 भागांना खूप महत्त्व आहे, ते खूप गरजेचे आहे, तेव्हाच ते कुंचम मांडलं जातं, नाहीतर ते कुंचम नाही, साधा पेला आहे. आता तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघू शकता, माझं हे मोठं कुंचम आहे, त्याला सुद्धा वरचा भाग आहे, मधला भाग आहे, खालचा भाग आहे. तर ते 5 किलोच्या वरती त्याचा माप आहे आणि ते मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या गुरूंनी मला दिलं होतं. तर सेवा करायची ना, तर अगदी 100% तुम्हाला करायची तर पारंपरिक पद्धतीनेच करायची. आता हे जे कुंचम आहे ना, हे कुंचम पूर्णतः साऊथ मधल्या पद्धतीप्रमाणे आपण बनवून घेतलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तिथे पद्मावती आई, श्री त्रिपुर सुंदरी आई हिची सेवा खूप केली जाते. आणि त्याचबरोबर श्रीयंत्राची पूजा ज्या घरात होते, ज्या घरात श्रीयंत्राचं पूजन होतं त्या घरात कुठल्याच पद्धतीने माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही, कारण श्रीयंत्र हे तिचं आसन आहे. श्रीयंत्र हे भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं आसन असल्यामुळे, माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे श्रीयंत्र ज्या ठिकाणी पूजलं जातं त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर होते. आज लाखो ताईंपर्यंत आपण हे धनलक्ष्मी कुंचम अगदी कानोकोपऱ्यात, जगभरातल्या कानोकोपऱ्यापर्यंत आपण हे पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम, ज्यामध्ये श्रीयंत्र आहे, ते पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम आपण सगळ्या ताईंपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि अजून सुद्धा ते कार्य चालू आहे. स्वामी महाराजांनी ते कार्य आपल्या मागे आपल्याला सांगितलेले आहे. त्याचमुळे तुम्हाला सांगते, ज्या घरात धनलक्ष्मी कुंचम, श्रीयंत्र असलेल्या धनलक्ष्मी कुंचमची पूजा होते त्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही, कधीच पैशाची अडचण भासत नाही, त्याचबरोबर कधीच आरोग्याची अडचण भासत नाही आणि तुम्हाला सुख समाधानाने तुमचं जीवन हे चालू असतं. अडचणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा काय हवं, तर बळ हवं, ते बळ देण्याचं काम सुद्धा माता लक्ष्मी तुम्हाला देत असते. बघा, आपण आपल्या कुलाचार, कुलधर्म आपण करत असतो, आपण आपल्या कुलदेवतांचं पूजन करत असतो, पण कुलदेवी, कुलदैवत आपल्या पारिवारिक गोष्टींसाठी आपण त्यांचं पूजन करून आपल्या जे काही कुलधर्म आहे, कुळाचार आहे, त्याचं पारंपरिक पद्धतीने किंवा आपल्या सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने त्याचं जे पुढं चालवायचं काम आहे ते करत असतो. पण जेव्हा प्रश्न येतो आर्थिकरित्या, जेव्हा प्रश्न येतो संकटरित्या, त्यावेळेस संकट असेल तर तिरुपती बालाजींची घंगाळ पात्र सेवा आणि आर्थिकरित्या बलवान व्हायचं असेल, आर्थिकरित्या ज्या व्यक्तीची कमाई 10 ते 15,000 रुपये फक्त सॅलरी होती, त्या व्यक्तीची कमाई जर का लाखोंमध्ये व्हायला लागली ना, तर तुम्हाला तेव्हा विश्वास बसेल, कारण ह्या धनलक्ष्मी कुंचममध्ये तेवढी ताकद आहे. ज्या व्यक्तीची
सॅलरी 15 ते 20,000 रुपये असेल, त्या व्यक्तीच्या आयुष्यात लाखो रुपये बघण्याचं दृष्टिकोन आणि त्याचबरोबर लाखो रुपये कमवण्याचा दृष्टिकोन तयार करण्याची ही सेवा आहे. त्यामुळे ज्या ज्या ताईंना असं वाटतं ना की माझ्या मुलाचं खूप छान भवितव्य असावं, माझ्या मुलीनी खूप सुंदर तिचं आयुष्य जगावं, माझ्या घरी माझ्या मिस्टरांनी माझ्या घरी माझ्या सगळ्या स्वप्नांना पूर्णता मिळावी, माझे मिस्टर मोठ्या पोस्टवर जावे, त्यांना प्रमोशन मिळावं, त्यांच्या बिझनेसमध्ये लाखो करोडोचा धंदा व्हावा, अशा वेळेस तुम्हाला जर का आर्थिकरित्या जे काही प्रश्न असतील ना त्या प्रश्नांचं समाधान म्हणून तुम्हाला सांगते, धनलक्ष्मी कुंचम सेवेशिवाय कुठलीच सेवा नाही. धनलक्ष्मी कुंचम सेवा ही अगदी जादू करणारी सेवा आहे, मी स्वतः सांगते. कारण ह्या सेवेने लोकांचे आर्थिकरित्या इतके प्रश्न सोडवलेले आहेत. फक्त एकच अट आहे, ती अट तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्हाला सांगतील की माझ्या हातात यश आहे, माझ्या हातात लक्ष्मी आहे, माझ्या हातात स्वामी आहेत, ते सगळं काही नसतं. तुमची दृढ इच्छा, तुमची भावना, तुमची करण्याची ताकद हे सगळं तिथे मान्य करतं. जर तुमची इच्छाच नाहीये पण तुम्हाला पैसा पाहिजे म्हणून तुम्ही सेवा करताय, मिळणार नाही. तुम्हाला फक्त आर्थिक बलवान व्हायचे म्हणून सेवा करताय, होणार नाही. पण तुमची इच्छा आहे, श्रद्धा आहे, तुमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही बरं का, की मी सेवा केली उद्या मला लॉटरी लागेल, अजिबात नाही. किंवा मी ह्या व्यक्तीकडनं पूजा घेतली किंवा ह्या व्यक्तीकडनं विकत आणलं म्हणून माझी लॉटरी लागेल, असं होत नाही. त्याचं नशीब त्याच्याकडे, तुमचं नशीब तुमच्याकडे. त्यामुळे असं कधीच होत नाही. मग तुम्ही धनलक्ष्मी कुंचम सेवा ही अगदी चंद्रावर जाऊन जरी आणली तरी ती सेवा अजिबात फल तुम्हाला देणार नाही जोपर्यंत तुमची इच्छा नाहीये, तुमच्या मनात भावना नाहीये. तुमच्या मनात जर का भावना असेल, श्रद्धा असेल, तर माता लक्ष्मी स्वतः जरी द्यायला आली ना तरी तुम्हाला त्या इच्छेचं, तुम्हाला त्या पूजेचं महत्त्व कळणार नाही जर तुम्ही ते मनापासून केली नाही. पण तुम्ही जर का श्रद्धेने मनापासून सेवा करायची म्हणून केली आणि तुमची इच्छा आहे की नाही मला ह्या सेवेचं काहीही फळ मिळू दे, फक्त मी माझ्या आईच्या चरणी सेवा करते, तर तुम्हाला एक नाही तर 1000 पटीने ती सेवेचं फळ देणार आहे. अगदी माता लक्ष्मी स्वतः सुद्धा तुम्हाला द्यायला आली, तुमच्या मनात इच्छा नसेल, तुमच्या मनात वाईटच विचार चालू असतील, अरे असंच झालं, अरे तसंच झालं, तर ते कधीच पूर्ण होणार नाही. अगदी माता लक्ष्मीने स्वतः येऊन हातात दिलं तरी तुम्हाला तुमच्या इच्छा या धनलक्ष्मी कुंचम सेवेने पूर्ण होणार नाही जोपर्यंत तुम्ही श्रद्धेने ते करणार नाही. त्यामुळे श्रद्धा महत्त्वाची, इच्छा महत्त्वाची, ना की कुणाच्या हाताने दिलं किंवा कुणाच्या दुकानातनं घेतलं किंवा कुठल्या तरी इथून उचलून आणलं, बहिणीने दिलं, सासूने दिलं, नाही. कोणी दिलं म्हणून ती गोष्ट होत नाही. तर तुमच्या पत्रिकेत, तुमच्या आयुष्यात, तुमच्या भाग्यात, तुमच्या कर्मात, तुमच्या मागील जन्मात काय तुम्ही कर्म, सत्कर्म, कुकर्म केलेले आहे त्याचा लेखाजोखा मिळून तुम्हाला याचे अनुभव मिळत असतात. आणि असं कधीच होत नाही की आपल्याकडे एखादी सेवा आली आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. 100% फळ मिळतं. कारण सेवा केल्याने काय होतं तर आपले जी कुकर्म आपल्या हाताने घडलेली असतात, आपल्या हाताने जे वाईट कर्म घडलेली असतात त्याचा नाश होतो, ते कमी कमी होत जातात आणि तुम्हाला त्याचं फळ हे मिळायला लागतं. त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम सेवा आर्थिकरित्या बलवान होण्यासाठी आजच ऑर्डर करा. जर हवी असेल तर तुम्हाला खाली जो दिलेला नंबर आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. एक नाही पण 1,00,000% मी तुम्हाला सांगते, मनापासून इच्छेने जर का सेवा केली ना, जगा वेगळा असा अनुभव तुम्हाला येईल, जगा वेगळा असा अनुभव येईल. कारण मी स्वतः ते अनुभवतीये, मी स्वतः ती जगतीये आणि त्याचमुळे मी तुम्हाला आज ठामपणे सांगू शकते की फक्त कोणाच्या हाताने घेतल्याने किंवा कोणाच्या दुकानातून घेतल्याने किंवा कोणाच्या सांगण्यावरून घेतल्याने नाही, तर तुमच्या प्रारब्धात ती गोष्ट जर असेल, तुमच्या प्रारब्धात ती गोष्ट जर का येणार असेल, तुमच्या प्रारब्धात त्याचा योग असेल तरच ते येतं. नाहीतर आज कित्येक ताई आहे फक्त विचारत असतात पण त्यांचा अजून योग आलेला नाहीये. म्हणजे आतापर्यंत लाखो ताईंपर्यंत कुंचम सेवा आपण पोहोचवलेली आहे, पण अजून भरपूर ताई आहेत ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाहीये, पण कारण त्यांचा योग अजून आलेला नाहीये. कारण ते फक्त कुंचमचे बार्गेनिंगच करत बसलेत, इकडं असं तिकडं तसं. असं होत नाही. जोपर्यंत त्या आईची इच्छा नाही ना तोपर्यंत तुमच्या दारात, तुमच्या हातात कुंचम येणार सुद्धा नाही. ही मी काळ्या दगडावरची रेघ लिहून तुम्हाला सांगते. त्यामुळे नक्कीच ह्या सेवेवर शंका आणू नका, पण ह्या सेवेला हलक्यातही घेऊ नका. कारण ही सेवा म्हणजेच रंकाचा राजा करणारी सेवा आहे. आणि त्याचमुळे तुम्हाला जर का या सेवेचे फळ, या सेवेचे अनुभव घ्यायचे असतील ना, तर मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा. साऊथमध्ये ह्याच्यासाठी काही मंत्रस्तोत्र म्हटले जातात.
ते तुम्ही नक्कीच वाचा, ऐका. तुम्हाला त्याच्यातून अगदी 100 नाही, 101 नाही, 1,00,000 पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला मिळालंय, तुम्हाला नक्कीच मिळणार. माझ्याबरोबर हजारो ताईंना मिळालंय, तुम्हाला सुद्धा नक्की मिळणार. आणि जर का तुम्हाला तुमचं आयुष्य 0 पासून हिरो करायचं असेल ना, तर नक्कीच या आई महालक्ष्मीच्या सेवेवर भर द्या. ना की कुठल्या तरी बार्गेनिंगमुळे किंवा कुठल्या तरी भोंदू बाबामुळे किंवा कुठल्या तरी ह्याच्यामध्ये की नाही मी सांगितलं तर गोष्ट होते, नाही तर होत नाही. देव कोणाची म्हणजे देव कोणालाही कटपुतली करत नाही किंवा कोणालाही अशा गोष्टी करत नाही. त्यामुळे या गोष्टीतून, या अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि सेवा केली की मेवा मिळतोच, हे लक्षात ठेवा. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, कारण बऱ्याच ताईंचे इतके विचार, इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी असतात. तर म्हटलं आज हा विषयच क्लिअर करू की ताई, सेवा कशी केल्याने मला फळ मिळेल, तर सेवा अशी केल्याने, ना की अंधश्रद्धा बाळगल्याने तुम्हाला होणार आहे. तुमच्या आयुष्यात ही सेवा येणे सुद्धा हा एक योग आहे आणि तोच राजयोग तुम्हाला आणायचा असेल तर ही सेवा करायला सुरुवात करा. राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं आयुष्याचं म्हणजे सांगते ना, सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम सेवा ही अशी सेवा आहे जी महालक्ष्मीने स्वतः येऊन ही सांगितलेली आहे. याच्यावर एक कथा आहे बरं का, मी ती कथा सांगत नाही आहे यूट्यूबवर, कारण काय होतं, लोक ना थोडंसं जरा कॉपी करतात आणि मग त्यांचं मोठं करतात आणि मग ते दाखवतात. त्यामुळे मी ह्याच्या मागची गूढ अशी एक गोष्ट आहे, कथा आहे, ती मी खरं तर सांगत नाही आहे, पण ती नक्कीच कधीतरी तुम्हाला सांगेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण कसं होतं, खूप बोबाटा करून गोष्टी करायच्या नसतात, तर ह्या सेवा ज्या असतात ना, ह्या गुप्त सेवा असतात. याला गुप्त पद्धतीनेच करून त्याचं फळ घ्यायचं असतं, ना की असं झालं तसं झालं करून आपला गोंगाट करायचा असतो. हे असं अजिबात देवधर्माच्या गोष्टीत चालत नाही. कारण स्वामी स्वतःहून सांगतात, मी आहे स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. कारण स्वामींची भक्ती ही मनापासून करावी, न की देखावा करून करावी. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मला खूप काही सांगायचं होतं तुम्हाला. आज मन मोकळं करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. पण आता ह्या कुंचममध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे, काय काय वस्तू असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे येत्या सगळ्या व्हिडिओजची तुम्हाला लिंक्स ज्या आहेत त्या भेटत जातील. आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. नवनवीन गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपल्या शॉपला व्हिजिट जर करायचं असेल तर आपलं शॉप आहे केशवनगर मुंढवा पुणे. इथे नक्कीच तुम्ही येऊ शकता. केशवनगर मुंढवा पुणे लोणकर चौक इथे तुम्ही आलात तर नक्कीच शॉपवर येऊन सुद्धा गंगाळपात्र सेवा किंवा कुंचम सेवा तुम्ही नक्कीच घ्यायला येऊ शकता. आणि त्याचसाठी येत्या गुढीपाडव्यासाठी, चैत्र पौर्णिमेसाठी ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे त्यांनी फटाफट दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली ही सेवा आजच आपल्या घरात मागून घ्यायची आहे. कारण महालक्ष्मीच ठरवणार आहे की तिला तुमच्या घरी कधी यायचं आहे. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.